धंतोली पोलीस स्टेशन आहे येथे अझहर अहमद शेख फिर्यादी जे प्रिमजी कंपनीचे लॅपटॉप डिस्ट्रीब्युटर आहेत विदर्भाचे, त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचे जे प्रिमजी कंपनीचे जे लॅपटॉप आणि प्रिंटर ठेवण्याचे जे स्टॉक आहे तर ते चेक केलं असता त्यांना त्यातील काही लॅपटॉपची जी खोकी आहे ती रिकामी दिसली। त्यावरून त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या नोकरांवरती संशय असल्याबाबत आणि 9 लॅपटॉप एकूण 3,80,000चा मुद्देमाल चोरीस गेल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन धंतोली इथे दिल्याने पोलीस स्टेशन धंतोली या ठिकाणी कलम 381 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नोंद गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणचे दुकानाचे CCTV फुटेज चेक करण्यात आलेले आहे। शिवाय दुकानातील जे काम करणारे जे स्टाफ आहे त्या सर्वांना विचारपूस करण्यात आलेली आहे। त्यांपैकीच त्या ठिकाणचं काम सोडून गेलेले एक नागेश वानखेडे फकीरावाडी झोपडपट्टी याला पण ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचे जे लॅपटॉप आहेत ते त्याचे जे साथीदार आहेत बादल वाघ फकीरावाडी आणि जयत सिंग उर्फ जीतू भरत सिंग चव्हाण गोरखपूर MP त्या दोघांच्या मदतीने ते लॅपटॉप हे बाहेर राज्यामध्ये चोरी करून विक्रीला केले आहेत अशी कबुली दिल्यावरून आमची जी टीम आहे ती जे आरोपी आहेत जे मध्य प्रदेश या ठिकाणी जय सिंग यांचे राहत्या पत्त्यावर जाऊन आणि तिथे तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेऊन त्याला अधिक विचारपूस केली असता सदर आरोपी यांनी दुकानातून जे लॅपटॉप चोरीला गेलेले होते त्यातील काही लॅपटॉप हे मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी कंपनीचं डिस्ट्रीब्युटर म्हणून ते विकलेले आहेत। ते लॅपटॉप आमच्या टीमने ताब्यात घेतलेले आहेत। सोबतच जो बादल नावाचा आरोपी आहे त्यांनी सुद्धा ते लॅपटॉप हे विकलेले आहेत। ते लॅपटॉप सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। माननीय न्यायालयाकडून त्यांचा 4 तारखेपर्यंत PCR ग्रँट झालेला आहे। एकूण 9 लॅपटॉप चोरीला गेलेले आहेत। पोलिसांनी आतापर्यंत आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणी जे विक्री केलेले होते त्या ठिकाणाहून 7 लॅपटॉप हे जप्त केलेले आहेत। पुढील तपास सुरू आहे। जे लॅपटॉप चोरीला गेलेले आहेत तो कालावधी साधारणतः सप्टेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 पर्यंत या कालावधीतला आहे आणि त्या कालावधी दरम्यान जो काही माल आलेला होता त्या मालातून या लोकांनी त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांनी कंपनीच्या नावावर परस्पर ते लॅपटॉप चोरी करून ते विकलेले आहेत। सदर आरोपितांचं रेकॉर्ड मिळून आलेलं नाहीये। ते त्या ठिकाणी काम करणारीच स्टाफ आहे आणि त्यांनी ते कंपनीच्या लक्षात आणून न देता ते परस्पर स्वतःच्या पैसे इझी मनी कमवण्याच्या उद्देशातून सदरचा हा प्रकार आणि क्राईम केल्याचं दिसून येत आहे। सदरची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जे पोलीस ठाणे ड्युटी कर्त्यावर असलेले आमचे पोपणी शेख आणि जे आमची तपास पथकची टीम आहे MPC सुभाष वासाडे बाळू MPC बाळू आणि PC वृषभ या टीमनी लवकरच प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तांत्रिक बाबींची मदत घेऊन सदर आरोपींना बाहेरच्या राज्यात जाऊन ताब्यात घेऊन विचारपूस करून वेगवेगळ्या ठिकाणाहून सदरचा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी।